अय्या ही फुलं किती सुंदर दिसत आहे. गुड आला कसं पडलंय बाळ. चला 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 कम बेबी. आला गुड. मला हा नवरा हवा आहे, बाकी मी काही करायचं लागलेली. सफरचंद. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. ॲज आय प्रॉमिस्ड आय एम बॅक आणि मी कन्सिस्टंटली दुसऱ्या दिवशी पण आज ब्लॉग बनवते आहे. ये छोटीशी अचिव्हमेंट आहे पण ये आय एम हॅपी. तर आजचं वेदर बघून एवढा आनंद होतो आहे. पण तुम्हाला सांगते, शनिवार रविवार म्हणजे विकेंड्सला इकडे एवढा पाऊस पडतो, एवढी ढग असतात. आणि आज जेव्हा कामाला जायचा दिवस आहे तेव्हा वेदर बघा किती छान झालेलं आहे. थांबा तुम्हाला दाखवते व्यवस्थित. तुम्हाला सफरचंद दाखवते, झाडावर लागलेली सफरचंद. आणि मागे थोडा आवाज येतो आहे, तर आमचे जे शेजारी आहेत ते बागेमध्ये गवत कापायचं काम करतायत, तर त्याच्यामुळे तो यंत्राचा आवाज येतो आहे. आणि हे माझ्या मागे जर तुम्ही बघू शकाल तर हे चेरीचं झाड आहे. आणि आता एक पण चेरी नाही आहे याच्यावरती. काय 1, 2 किंवा 3 आठवडे फक्त चेरीज असतात. आणि आता हो काय ग. चला आला आला गुड आला. चला अय्या ही फुलं किती सुंदर दिसत आहे. माझी फार आवडती फुलं आहे ती. आणि यांच्यामुळे बाग एवढी सुंदर दिसते तुम्हाला सांगते. ओ माय गॉश. लोलू चल घरात चल. कशी पडली आहे, कशी पडली, कसं पडलंय बाळ, कसं पडलंय बाळ. चला 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 कम बेबी कम. चल चल चल. शरका शरका शरका. ओके, तर बागेत आमचे शेजारी असल्यामुळे मी फार हळू बोलत होते, कारण इकडच्या लोकांना मोठ्याने बोलायची बिलकुल सवय नाही. आणि कोणी मोठ्याने बोललं तर त्यांना आवडत पण नाही. तर कुणी आपल्याला सांगायच्या अगोदर की हळू बोला, आपणच इकडे हळू बोलायचं. ओके. आणि आता मी घरात असल्यामुळे ये आता पण मी मोठ्या मोठ्याने ओरडू शकत नाही. ओके, शांततेतच बोलायचं, कारण लगेच शेजाऱ्यांना आवाज जातो. ओके लोलू, तुला जेवायला दिलेलं नाही. नाही आता नाही, आता मला स्वयंपाक करायचा आहे बेटा पटकन. यू गाईज कॅन सी कसलं भारी ऊन पडलंय आता. आणि विकेंडला म्हणजे शनिवार रविवार मागचे लिटरली आय डोंट नो 2 किंवा 3 शनिवार रविवार ऊन बघायला मिळत नाही आहे. अक्षरशः फक्त पाऊस आणि थंडी आहे विकेंड्सला. अशा कामांच्या दिवसांमध्ये छान ऊन पडतं आहे. आणि विकेंड्सला जेव्हा सुट्टी असते, जेव्हा आम्ही फिरायला जाऊ शकतो, तेव्हा पाऊस पडतोय. तर यावर्षी वातावरणाने ठरवलंच आहे की यांना उन्हाळ्यामध्ये फिरूच द्यायचं नाही. त्याच्यामुळे की काय आय डोंट नो, पण का असं होतं. भात लावण्यासाठी मी घेतलेला आहे हा ब्राऊन राईस. माझा पांढरा भात संपलेला आहे आणि सचिनला ब्राऊन राईसच आवडतो. आणि वरणासाठी दिसतंय का तुम्हाला, ही मिक्स डाळ मी घेतलेली आहे. ओके. पांडुरंगा लागला का. ओके. हा कुकर आय डोंट नो, पण मला हा कुकर व्यवस्थित लावता येत नाही. आणि नाही लागलाय. ॲटलिस्ट मला 3-4 अटेम्प्ट द्यावे लागतात हा कुकर व्यवस्थित लावण्यासाठी. नाही, परत नाही लागला. आणि दरवेळी कुकर लावल्यावरती मी माझ्या नवऱ्याला बोलवते चेक करायला की बाबे व्यवस्थित लागला आहे की नाही. आणि आता पण मी तेच करणार आहे.
मी सचिनला कॉल करून बोलवणार आहे आणि विचारणार आहे की बाबा हा व्यवस्थित लागला आहे की नाही. आपला कुकर लावून झालेला आहे आणि मी इतके अँटिक पीस आहे, मला निघायचं आहे, मला उशीर होत आहे, पण मी शूट करते आणि म्हणून माझी चिडचिड होते आहे. काही प्रॉब्लेम. काल आणलेल्या हिरव्या मिरच्यांचा मी ठेचा बनवणार आहे. ओके लेट्स गो. चिडचिड होते. से हॅलो टू सचिन. चिडचिडवर एक रामबाण उपाय देऊ का? काय कमी होईल. सचिनने कुकरला माझ्या हे दिलंय थम्सअप की लागलाय व्यवस्थित. कशा करतात बायका, मला सगळ्या बायका ज्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं किचन मध्ये त्यांना विचारायचंय कसं जमतं का तुम्हाला, कसं काय करतात तुम्ही. लाईक धन्य आहात सगळ्या. नेहमी जेव्हा मी किचन मध्ये काम करते तेव्हा मला सगळ्या बायका आठवतात किंवा कळतं की किती एफर्ट्स लागतात तुम्हाला किचनमध्ये. खायला काही एफर्ट्स लागत नाही, खायला प्रचंड आवडतं मला, पण जेवढं सोपं खाणं आहे तेवढंच कंटाळवाणं ते बनवणं आहे. या एवढ्या मिरच्यांचे माझे देठ काढून झालेलं आहे आणि या एवढ्या मिरच्या मी फ्रीजमध्ये परत ठेवणार आहे. कारण मला पोहे बनवायचे आहेत आणि कुकरची अजून एकही शिट्टी का नाही झालेली आहे. खाली ठेचा परतल्यामुळे मला ठसका लागलेला म्हणून मी पटकन आवरलं. हे माझं टोफू मी शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे नाश्त्यासाठी आणि आता मी पटकन आवरून निघते. ओके गाईज लेट्स गो. माझे केस विंचरलेले वाटत नाही आहे का? नो प्रॉब्लेम. ओके लेट्स गो. किती वाजले? माइंटाश. लेट्स गो. बाय पटकन दाखवतो मी आज काय घातलेलं आहे. ऑलराईट देन चला. आय लव्ह यू. बाय बाय. ओके. इथे वरती प्लमचं झाड आहे एक. नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवेल आता. वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30. माझ्या नखांना नेल पॉलिश का नाही आहे एवढ्यात. मी आणलेले आहे टमाटे, धष्टपुष्ट काकडी आणि वांगे. मी 3 वांगे घेतले होते. 2च वांगे का दिसत आहे? एक वांगे माझं पिशवीत पडलं की काय? 1 मिनिट मी आले. 3 वांगे आणले होते पण आता 2च आहेत. आय थिंक माझ्या हँडबॅगमध्ये मला चेक करावं लागेल. मी हँडबॅगमध्ये पिशवी ठेवली होती. ओके तर ठीक आहे. हे आपल्याकडे मिळतात तशी वांगी इथे करेक्ट मिळत नाही हे, पण हे यावेळी मला दिसले आणि मी पटकन घेतले. पण मी 3 आणले होते. आता एक मला हँडबॅगमध्ये शोधावं लागेल. त्याला म्हणतात औबरगिनन. सो एकाची किंमत आहे €1.80. एकाची. ओके. आणि मी किती घेतले? 2 घेतले. किती? मी 3 घेतले. सी आय टोल्ड यू. रिसीट वरती पण आहे. मी 3 घेतलेले आहेत. सो आणि तिसरं मला हँडबॅग मध्ये चेक करावं लागेल. सो €1.80 म्हणजे हे एक वांग आहे ₹180 जवळपास. यू कॅन कॉल इट. येस, ₹180 एक वांग. फ्रुट्स मागच्या आठवड्यापासून ओरडून मला सांगताय की आम्हाला केव्हा खाणार आहेस तू. माझं डाळिंब सुकलं. डाळिंब सोडणारी बायको नाही या आठवड्यात डाळिंब नाही. मला सप्तपदीला
वचन दिलं होतं. बाकीच्या वचनांचं माहित नाही, पण हे वचन दिलेलं की डाळिंब सोलून देणार. सो बरेचदा मला आठवण करून द्यावी लागते त्या वचन. मला आठवत पण नाही, मी फक्त हो हो करत होती. मला सगळे विचारत होते तू हे करशील का? वाज लाईक मला हा नवरा हवा आहे, बाकी मी काही करेन. सुरकुतले माझे फळं ना आज खावंच लागणार आहे. असू दे मला. दाम कधी आहे? चला. 9 वाजलेले आहेत. ओके, तर 9 वाजलेले आहे. आज आम्ही काही बाहेर गेलो नाही कुठे. वॉक करायला जायचं होतं पण ते पण नाही जमलं, कारण मी जरा काम करत बसले होते आणि त्यातच वेळ झाला मला. आणि त्यात 9 कधी वाजले मला कळालं पण नाही. आता सचिनने मला सांगितलं की 9 वाजले, तेव्हा माझं लक्ष गेलं की हा 9 वाजले. आणि तुम्हाला दाखवते 9 वाजले आहे तरी ये लख प्रकाश मला फार आवडतं. म्हणजे समरमध्ये मला एक गोष्ट जी आवडते खूप, ती प्रकाश असतो. रात्रीचे 10, 9:30 वाजेपर्यंत मस्त प्रकाश असतो. आणि सकाळी किती वाजता प्रकाश होतो किंवा सकाळी किती वाजता उजेडतं ते मी तुम्हाला सांगणार नाही, ते मी तुम्हाला दाखवेन. एखाद्या दिवशी लवकर उठेन आणि दाखवेन तुम्हाला मी ते. का रेडी होते म्हणजे मला कुठे बाहेर जायचं नाही, मग मी का रेडी होते. ओके, तर चांगलं दिसायला पाहिजे माणसाने. घरात तुम्ही असतात तेव्हा पण तुम्ही चांगलं दिसायला पाहिजे. ओके, करेक्ट बाबे, करेक्ट. तुम्ही जर छान दिसलात, स्वतःला छान कॅरी केलं तर तुमच्यासोबत सगळं छान छान होतं. म्हणजे ऑफकोर्स महागातलं वगैरे काही घ्यायला जायचं नाही. साध्या साध्या गोष्टी, छान राहणं, स्वच्छ राहणं, टापटीप राहणं. मी बिलकुल टापटीप दिसत नाही आहे, मी झोपेतून उठल्यासारखी दिसते. पण ज्ञान बघा मी केवढं नेक्स्ट लेवलचं देते. एनिवेज, मी का कॅमेऱ्यासमोर रेडी होते आहे. माझ्या केसांचं ना मी काय करू मला कधीच कळत नाही. आणि मला ब्लश लावायचं होतं पण कुठे बाहेर जाणार नाही तर का. लेट्स नॉट वेस्ट माय लिपस्टिक. ओके ओके, लुक ॲट दिस. हा माझा सगळा पसारा. आणि हे मला ॲक्च्युली आज तुम्हाला दाखवायचं होतं. मी काल काय काय शॉपिंग केली ती, पण आय थिंक मला आज वेळ नाही आहे. सो मी हे ठेवून देणार आणि मी हे तुम्हाला उद्या दाखवेन. मी स्वतः पण अजून घरी ट्राय नाही करून बघितलं तर. ओके, हे माझं डिशवॉशर आत्ताच झालं आहे वाटतं. मी दुपारी जाताना लावून गेली होती. गरम लागतं आहे भांडी, चटका लागतो आहे. अजून 9ला 10 मिनटं बाकी आहेत आणि सचिन मला एक अर्ध्या तासापूर्वी म्हटलं की बाबे 9 वाजले. आणि मला वाटलं खरंच 9 वाजले. आणि मी पटकन सगळं आवरलं, देवपूजा केली, खाली आले, स्वयंपाकाला लागले. आणि आता मी तुम्हाला बाहेर दाखवायला वेळ बघितली तर घड्याळामध्ये अजून 9ला 10 मिनटं बाकी आहेत. तर एवढा अंधळा विश्वास माझ्या नवऱ्यावरती की मी टाईम पण चेक नाही केला, माझ्या हातामध्ये घड्याळ असून. करेक्ट बाबी, तुमच्याकडे एक अंधभक्त आहे लाईक. पण अंधभक्त होऊ नका. ओके, ते सगळं असू देत बाजूला. तुम्हाला दाखवते आता मुख्य गोष्ट. 9ला अजून 10 मिनटं बाकी आहेत आणि तुम्हाला दाखवते. इकडे प्रकाश बघा बाबे. वाटतंय का 9 वाजले असं लाईक. वाव. ओके, भांडी हे बघा, हे धुतल्या नाही गेलं बघा. काय झालं, सो हे चमचे असे एकमेकांवर जर राहिले तर ऑफकोर्स ते धुतले नाही जाणार. सो तुम्ही जर डिशवॉशर वापरत असेल तर ते असे एकमेकांना क्रॉस वगैरे किंवा लाईक दिस वे
असं एकमेकांना क्रॉस ठेवा म्हणजे ते धुतले जातील. आता So, हे चमचे हे आम्ही परत- वापरणार नाही, हे परत धुवायला जाणार आहेत. ओके. नाही. हे म्हणजे सचिन नेहमी म्हणतात फॉरेनात राहणार पण वरण भात वरण भात खाणार. खाणार. ये ओके, लेट्स टेस्ट. कसं झालंय? मस्त आहे. तू गाठले म्हणजे चेरी ऑन द टॉप. हो. मस्त. तर आता आम्ही जेवायला बसतो, 9 वाजलेले आहेत आणि तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्यूस आणि जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.